दिवसभर कालपासून आपण जेव्हापासून या दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आलेली एबीपी माझावरती सलग याचं आपण कव्हरेज पाहताय। या पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं काही मोठे निर्णय घेत पाकिस्तानची आता नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे। त्यानंतर आता बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताबाबत पुन्हा कांगावा सुरू केलाय। शिमला करार रद्द करण्याचा इशारा पाकिस्ताननं दिलाय, तसंच भारतासोबतचा व्यापार रद्द करण्याचा निर्णय पाकिस्ताननं घेतलाय। याशिवाय भारतीय विमानासाठी पाकिस्तानही हवाई हद्द बंद करण्यात आलेली आहे। अर्थात पाकिस्तानने जरी हवाई हद्द बंद केली असली तरी भारतासाठी पर्याय आहेत। मात्र पाकिस्तानला भारतीय हवाई हद्द बंद झाल्यास पाकिस्तानला संपूर्ण भारताला वळसा घालून श्रीलंकेच्याही पुढून किंवा श्रीलंकेवरून आपली विमानं न्यावी लागतील, ज्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो एक मोठा तोटा असेल किंवा त्यांना भारताच्या वरून जावं लागेल। अर्थात तिथल्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुषंगानं हा त्यांच्यासाठी मोठी बिकट परिस्थिती असेल। आपण या सगळ्याच्या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आपल्यासोबत आहेत। शेकटकर सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर। माझा पहिला प्रश्न म्हणजे आता भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची एक डिग्री सगळी वाढत चाललेली आहे। सध्या पहिल्यांदा राजनयिक डिप्लोमॅटिक चॅनल्स भारत आता अवलंबतोय आणि त्यानंतर दिशा मात्र अशी वाटते की आणखी काही मोठी ॲक्शन होऊ शकते। आपण जरा लष्कराच्या बाबतीत या अनुषंगाने बोलूयात। पाकिस्तान हा एक भाग झाला आणि पीओके हा एक वेगळा भाग आहे। मागच्या वेळी जो सर्जिकल स्ट्राईक झाला होता तो पीओके मध्ये झाला होता, त्यामुळे एक ब्लर लाईन होती की आपण पाकिस्तानच्या मेनलँड पाकिस्तानला हल्ला नव्हता केला, पीओके मध्ये केला होता। आता भारत कोणत्या दिशेने विचार करत असेल असं आपल्याला वाटतं किंवा करावा? सर्वप्रथम जी काल एक भयंकर दुर्घटना झालेली आहे हो पहलगाम मध्ये, म्हणजे हो ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल मला अत्यंत दुःख आहे। एक सैन्य अधिकारी आहे, मी काश्मीरमध्ये काम केलेलं आहे, 5 वर्ष मी तिथे होतो हो आणि त्यावेळेला आतंकवाद आपल्या चरमसीमेवरती होता। हा पहलगामचा क्षेत्र, बाकी पूर्ण काश्मीरचे जे जिल्हे आहे सगळे माझ्या खाली होते। आणि आत्ताची जी स्थिती झालेली आहे, काल जो हल्ला झालेला आहे हा अचानक केलेला नाही आहे, याची तयारी अनेक दिवसा अगोदरपर्यंत केली होती। कारण की ज्या जागी हा हल्ला झालेला आहे आपल्या पर्यटकांवरती, आपल्या निरपराधी लोकांवरती, ही जागा उंच पहाडावरती आहे, तिथे पोचायला पायी जावं लागतं। जसं आपल्याकडे साताऱ्याला आपण कास पठारमध्ये जातो त्याप्रमाणे हो। आणि तिथे गेल्यानंतर जी तिकडची सुंदरता आहे त्याला म्हणतात इट इज लाईक स्वित्झर्लंड। आणि ह्याकरता हे तरुण यात्री आणि लोक त्या जागेवरती गेले होते। ही वास्तविकता असतात होती, परंतु ही सगळी माहिती ह्या आतंकवाद्यांना होती। यांनी तिथे 10-15 दिवस राहून हा सगळं पाहिल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला असेल की ती जागा बरं या टुरिस्टवरती, पर्यटकांवरती हल्ला करण्याचे योग्य आहे। बरं, ही वास्तविकता आहे। प्रश्न हा येतो की 15-20 दिवस हे राहिले कुठे, ह्याला जेवण कुणी दिलं, ह्यांना माहिती कुणी दिली, आणि ह्याच्याकरता आपल्याला स्थानिक लोकांवरती पण डोळा ठेवावे लागेल। बरं, हे आतंकवादी आले कुठून? हे अचानक विमानाने नाही आले, हेलिकॉप्टरने नाही आले, हे अनेक महिन्यापासून काश्मीरमध्ये होते आणि काही दिवसापासून ते पहलगामला होते। हा क्षेत्र मला माहीत आहे पूर्णपणे। याकरता एका बाजूला आपण त्या आतंकवादीवरती कारवाई करू, पण दुसऱ्या बाजूला आपल्याला स्थानिक लोकांवरती पण ध्यान द्यावं लागेल। बरं, मला शेकटकरजी मी हा प्रश्न तुम्हाला आणखी सविस्तर विचारणार आहे, त्यापूर्वी एक फक्त अपडेट आपल्याला घ्यावी लागेल। भारतीय बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं समोर आलंय। बीएसएफ कॉन्स्टेबल पीके सिंग यांना पाकिस्तानी रेंजर्सनं ताब्यात घेतलंय। बीएसएफ जवानानं चुकून 0 लाईन ओलांडल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर येतंय। बीएसएफ कॉन्स्टेबल पीके सिंग यांना पाकिस्तान रेंजर्सनी ताब्यात घेतलेलं आहे। 0 लाईन ही 2 देशांच्या दरम्यानची एक विशिष्ट अशी जागा असते जिथे आपली स्वतःची हद्द संपते आणि त्यानंतर थोड्याच अंतरावर दुसऱ्या देशाची हद्द सुरू होते, आणि तिथे त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं समोर येत आहे। आणि हे फोटो आता रिलीज करण्यात आलेले आहेत पाकिस्तानी सैन्याकडून।
पुन्हा एकदा येऊयात आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आहेत. शेकटकरजी, आता हा ताजी अपडेट येते, आपल्या एका BSF जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतलेला आहे आणि सध्याची आता जी काही परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर आता कसा हा या मुद्द्यावरनं उत्तर शोधलं जाईल या आपल्या BSF जवानाला परत आणण्यासाठी? अगदी बरोबर आहे. कारण की हा BSF जवान ज्याला त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे हा मुद्दामून गेला नव्हता. माझं जे सैनिक ज्ञान म्हणतं त्याच्याप्रमाणे ह्याला बहुतेक किडनॅप केलं असेल. झिरो लाईन किती 3 फुटाची 4 फुटाची असते त्याच्या रेषेमध्ये, आणि हा जवान जो आहे हा मुद्दामून किडनॅप केला गेला असेल ही मला पूर्ण खात्री आहे. हा तिथे गेला नाही आणि ह्याचा अर्थ हा आहे पाकिस्तानी रेंजर्स जे आपल्या BSF जवानांच्या समोर आहे त्यांना पण कुठून तरी आदेश मिळाले असतील की आता तुम्ही भारतीय सैनिकांविरुद्ध कारवाई करा. ही अत्यंत दुर्घटना आहे, काय घटना आहे, दुःखद घटना आहे, पण ही वास्तविकता आपण स्वीकारू शकत नाही. शेकटकरजी, तुम्ही सांगताय हा अधिक गंभीर मुद्दा असेल, कारण जर का चुकून ओलांडली असेल तर असे काही प्रकार घडलेले आहेत की यामध्ये शेवटी दोन सैन्यांमध्ये एक स्वतःचं अंडरस्टँडिंग असतं. तिकडचा कधी कधी मेंढपाळ काय आपले अगदी तिकडचे मच्छीमार तिकडचे किंवा आपले सीमा सागरी सीमा किंवा जमिनी सीमा पार करत असतात. पण इथे तुम्ही म्हणताय तसं असेल की याचं किडनॅप करण्यात आलं असेल आणि आपण प्रार्थना करूयात की याच्याबद्दल कोणताही विचित्र प्रकार घडणार नाही. पण पाकिस्तानी रेंजर्स किंवा पाकिस्तानी सैन्यदल ISI यांचे काही वेगळे मनसुबे असतील तर हा सगळा विषय आणखी एस्केलेट होईल, आणखी गंभीर होत जाईल. अगदी वास्तविकता आहे. कारण की जर त्या जवानाचा काही नुकसान झाला तर त्याचा बदला आपल्याला घ्यावा लागेल, ह्यात मला काही शंका नाही आहे, मुळी शंका नाही आहे. कारण की हा व्यक्ती, हा जो जवान ज्याला धरलं गेलंय ह्याच्याकडे शस्त्र नव्हते आणि हा आपल्या हद्दीपासून एक 2 किंवा 3 फूट आत असेल किंवा आपल्या हद्दीमधून पण त्याला दिलं असेल एकटा पाहून, ही पण शक्यता नकारू शकत नाही. बरं, शेकटकरजी, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जर का आणि जसं आपले पंतप्रधान मोदी म्हणालेले आहेत की या दहशतवाद्यांची उरलेली जमीन सुद्धा आता ठेवायची नाही अशा आशयाचं ते बोललेले आहेत, याचा अर्थ आपण कसा काढायचा? आपण म्हणजे जमिनीचा थेट उल्लेख केला आहे पंतप्रधानांनी. ही जमीन कोणती असू शकते? प्रामुख्यानं POKची असू शकते. पण यावेळी हे होऊ घातलेलं लढाई, छोटं युद्ध किंवा सर्जिकल स्ट्राईक आणखी मोठ्या स्वरूपातला असेल, अनेक ठिकाणी असेल असं वाटतं आपल्याला? असं होऊ शकतं, शक्यता आहे. कारण की पंतप्रधान जेव्हा कोणता वक्तव्य देतात ते फार विचार करून देतात. मागच्या 2 दिवसापासून तुम्ही पहा, कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी, रक्षा मंत्री, गृहमंत्री, इतर वरिष्ठ मंत्री, परराष्ट्र मंत्री सगळ्यांना बसून त्यांनी बैठक केलेली आहे आणि मग ह्या बैठकीनंतर त्यांनी हा वक्तव्य दिलेला आहे. ह्याचा अर्थ आहे की भारताने आता हा दृढनिश्चय केला आहे की पाकिस्तानला चांगला धडा शिकवायची वेळ आलेली आहे. आणि तो धडा आपण कुठे शिकवू शकतो हे आपल्याला माहित आहे, मला माहित आहे, परंतु ते जाहीर करणं आवश्यक नाही आहे. POK मध्ये संभाव्य आहे. आपण कारगिलच्या वेळेला आपल्याला एक संधी मिळाली होती, आपण चुकलो त्यावेळेला. इतर जागा अशा आहे की पाकिस्तानची स्थिती सैनिकी दृष्टीने फार चांगली नाही आहे आणि तिथे आपण त्यांना धडा शिकवतो. परंतु हे छोटे छोटे कामं केल्याने पाकिस्तानचं नुकसान होणार नाही. जोपर्यंत आपण पाकिस्तानचे सेना अधिकारी जे हे निर्णय घेतात त्यांना धडा शिकवत नाही तोपर्यंत पाकिस्तानमधून भारताविरुद्ध कारवाई होत राहील. फक्त 3 दिवस अगोदर पाकिस्तानच्या सेनाध्यक्षांनी म्हटलंय की काश्मीर इज अ ज्युगुलर वेन ऑफ पाकिस्तान, म्हणजे आपल्या शरीराची ज्याला हीड की रद्दी म्हणतो आपण ते. आणि त्याशिवाय त्याच्यात अर्थ हा आहे की आम्ही काश्मीरला नक्की घेणार आहे. ते स्वतः घेऊ शकत नाही, परंतु आतंकवादाच्या मदतीने तिथे करतील आहे. ही वास्तविकता आपल्याला लक्षात घेऊन आपण म्हटलं पाहिजे की POK, पाकिस्तान अधिकृत काश्मीर इज पार्ट ऑफ इंडिया अँड वी विल टेक इट अँड वी विल टेक इट अँड वी विल टेक इट.
नाही शेखरकरजी, आपण म्हणताय हे हे भारतीयांचं अनेक वर्षांपासून मनात असलेलं स्वप्न आहे. विविध सरकारांनी सुद्धा त्याबद्दल आपला दृढ निश्चय व्यक्त केलेला आहे. भारतीय संसदेने हे म्हटलेलं आहे की आपण कधी ना कधी POK आणि COK म्हणजे चायना ऑक्युपाईड काश्मीर सुद्धा आपल्यापर्यंत आपण परत आणायचं आपल्याला. पण हा झाला आपली अपेक्षा किंवा स्वप्न किंवा इच्छा. आत्ता भारत इतक्या फुल स्केल, कारण POK मध्ये जर का अख्खा POKचा जर का तुम्ही दावा करत असाल तर मग मात्र पाकिस्तानला कदाचित न्यूक्लिअर थ्रेशोल्ड सुद्धा ओलांडायचा विचार ते करू शकतात. कारण POK जर का भारत मिळवत असेल तर पाकिस्तानला म्हणजे मग अर्थच उरणार नाही. म्हणजे त्यांना धड ते गप्पही बसू शकत नाही, धड ते जिंकूही शकत नाही, अशी स्थिती उद्भवू शकते. तुम्ही त्याचं एस्केलेशन कोणत्या पातळीपर्यंत जाईल असं वाटतं? नाही, मला नाही वाटत की न्यूक्लिअर ऑप्शन करता पाकिस्तान ओलांडेल. कारण की त्याला माहीत आहे की जर त्यांनी असं काही केलं तर पूर्ण पाकिस्तान ध्वस्त होईल. मला वाटत नाही ते करतील आहे. आणि त्यांना ही सद्बुद्धी देव ईश्वर की हे काम करू नका. पण ते मग धमक्या देतील शेखरकरजी, आहे, माझा नक्कीच. हा विचाराचा नक्कीच मुद्दा शेखरकरजी. जाणीवपूर्वक यासाठी दुसरं होता. option- शेखरकरजी, हा जाणीवपूर्वक मी यासाठी विचारतोय, तुम्ही म्हणताय तसं जर का POK ताब्यात आणण्याच्या दृष्टीने भारताने इतकं ॲग्रेशन दाखवलं, इतक्या मोठ्या स्केलच्या युद्धाची तयारी केली असेल, तर जो ऑलमोस्ट पाकिस्तानचा भाग बनल्यासारखा POK आहे, इतका मोठा भाग पाकिस्तान जाऊ देईल लष्कराच्या बाबतीत तर तो भारताला मॅन टू मॅन तर तो टिकू शकत नाही, हे आतापर्यंतच्या युद्धात लक्षात आलेलं आहे. शस्त्रास्त्र असेल किंवा मॅन टू मॅन फाईट असेल. मग उरला अल्टरनेटिव्ह वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स, तोपर्यंत जाणार नाही. मग पाकिस्तानकडे ऑप्शन कोणता उरेल? पाकिस्तानकडे अनेक ऑप्शन आहे. पाकिस्तान भारताच्या विरुद्ध दुसरं फ्रंट चालू करू शकतो. आणि भारताची जी युद्ध क्षमता आहे त्याच्यावर ते आघात करण्याचा प्रयत्न करेल आहे. पण POK मध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे पाकिस्तान फक्त नव्हे, चीनचा बी त्याच्यामध्ये संबंध आहे. बरं, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे हा POK मधूनच जातोय. हो, तर चीनला पण याची काळजी होईल आहे. मला वाटत नाही चीन आता काहीतरी करेल आहे. परंतु चीन काही करू शकतो याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल बरं. आणि ती घेतली जाईल. POK मध्ये दुसरी एक विशेषता आहे आपण जे लक्षात घेत नाही की POKचे लोक जे आहे हे पाकिस्तानच्या अधीन राहू इच्छित नाही. बरं, ते म्हणतात आम्हाला स्वतंत्र करा. आणि ती जी गोष्टी आहे त्याचा आपण फायदा घेणं आवश्यक आहे. त्याचा आपण फायदा घेणं आवश्यक आहे. POK जो आहे हा पाकिस्तानला म्हणतोय की आम्हाला तुमच्याकडे राहायचं नाही, आम्ही स्वतंत्र होऊ. स्वतंत्र झाल्यानंतर मग ते जातील कुठे? चीनकडे जाऊ शकत नाही, भारताकडे येतील मदत घ्यायला. ही वास्तविकता आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. पण POKला जर आवश्यकता पडली तर आपल्याला मदत करायला काही हरकत नाही. पाकिस्ताननी बांगलादेशमध्ये केलेलं आहे, पाकिस्तान आता बांगलादेशमध्ये करतोय, इतर जागी केलं आहे. तर टिट फॉर टेट. पण शेखरकर सर, आपल्याला यामध्ये आपण फक्त दोन राष्ट्रांचा विचार करतोय, भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांचा विचार करतोय. सर्जिकल स्ट्राईकच्या ऐवजी संपूर्ण POKच्या बाबतीतला युद्ध जर का भारताने छेडलं, तसं ॲग्रेशन भारतानं दाखवलं, तर जो आता सहानुभूतीचा, जो इमोशनल असो किंवा एक सद्भावनेचा कोशंट आहे, सद्भावनेचा मुद्दा जगामध्ये आपल्या बाबतीतला आहे. आता चीन किंवा अन्य कोणी काही म्हटलं नाही, पाकिस्तानला सुद्धा निषेधच करावा लागतो या हल्ल्याचा. पण जर का आपण सर्जिकलच्या ऐवजी फुलस्केल वॉरचा जर का विचार करू लागलो तर मग जगामध्ये डिप्लोमॅटिक वॉरच्या बाबतीत काय होईल? कारण मग मुद्दा फक्त सर्जिकल स्ट्राईक पुरता उरत नाही, मग तुम्ही ॲग्रेशन करून दुसऱ्या टेरिटरीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय असा अर्थ तयार होईल. नाही, फुल स्केल वॉर करायची आवश्यकता नाही. फुल स्केल वॉर न करून पण भारताकडे अनेक ऑप्शन्स आहे. सर, तुम्ही म्हणता POK ताब्यात घेतला पाहिजे. POK ताब्यात घेण्याची तयारी म्हणजे फुल स्केल वॉरच आहे ना. मग दुसरं कोणतं वॉर असतं? नाही, POK ताब्यामध्ये घेण्याकरता अनेक दुसरे उपाय पण आहे. बरं, सर्जिकल ऑपरेशन जे आहे ते नंतर केले जातील आहे. परंतु दुसरे उपाय आपल्याकडे आहे. फक्त POK नव्हे तर पाकिस्तानला लागून जो क्षेत्र आहे तो पण. तिसरी गोष्ट आहे की पाकिस्तानमध्ये इतर जागा अशा आहे इथे आपण काही काम करू शकतोय आणि पाकिस्तान त्यावर ते कंट्रोल करू शकत नाही. बरं, ही वास्तविकता आहे.
अजूनही पाकिस्तान म्हणतात की हे सगळं भारताने केलेलं आहे. बरं. ही आपण पाकिस्तानमध्ये जी स्थिती आहे त्याचा नीट अभ्यास केला तर बरं. पाकिस्तान जो आहे हा सिंध प्रॉव्हिन्समध्ये, बलोचिस्तानमध्ये, खैबर पख्तूनख्वामध्ये, अफगाणिस्तान बॉर्डरवरती ह्यांची शत्रुता आहे सगळ्या लोकांशी. बरं. पाकिस्तान जो आहे फक्त पाकिस्तान पंजाब पर्यंत सीमित राहिलेला आहे. ही वास्तविकता आपल्याला विसरता कामा नये आणि लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मला नक्की पूर्ण विश्वास आहे की भारतीय शासन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, सेना अध्यक्ष या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग कारवाई करतील. बरं. शेकाटकरजी, हे करत असताना जेव्हा अशा युद्धाचा विचार करावा लागतो त्यावेळी तुम्हाला मित्रशत्रू आणि बाकीची परिस्थिती सुद्धा बघावी लागते. या बाबतीत बोलत असताना भारतीय उपखंडात चीनच्या बाजूने पाकिस्तानच्या बाजूने चीन असेल, पण पाकिस्तानचे जे लगेचचे शेजारी आहेत त्यातला एक इराण झाला, अफगाणिस्तान झाला आणि मग भारत आहे. तर तुम्ही या परिस्थितीकडे कसं पाहताय? इराणशी सीमेचे वाद आहेत, बलुचिस्तान आणि इराणचं तिकडच्या लोकांचं जास्त सख्य आहे. खैबर पख्तूनख्वा तुम्ही बद्दल म्हणालात. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी असून सुद्धा त्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम नाहीये. याचं लेव्हरेज भारताला मिळू शकेल, घेतलं पाहिजे? अगदी बरोबर आहे, कारण की इराण आणि पाकिस्तानचे संबंध चांगले नाही आहे. अनेकदा त्यांच्या सैनिकांमध्ये चकामुक झालेली आहे, फायरिंग झालेली आहे. अफगाणिस्तान मागच्या 3 वर्षापासून पाकिस्तानच्या विरुद्ध काम करतोय आणि पाकिस्तान अफगाणिस्तानच्या विरुद्ध काम करतोय. ज्याप्रमाणे आपली सीमारेषा आहे त्याचप्रमाणे अफगाणिस्तानमध्ये पण हेच चाललेलं आहे. आणि ह्याकरता आपण लक्षात घेणं आवश्यक आहे पाकिस्तानची आंतरिक स्थिती जी आहे, पाकिस्तानची जी युद्ध क्षमता आहे ही अत्यंत कमी झालेली आहे. बरं. आणि एक दुसरी आहे की पाकिस्तानची जी छबी ज्याला म्हणतो, द इमेज ऑफ पाकिस्तान इन द वर्ल्ड हॅज गॉन डाऊन. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती आपल्याकडे होते तेव्हा पाकिस्तानने पहलगाममध्ये हल्ला केला. जेव्हा भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते, हा तोच सौदी अरेबिया आहे ज्यांनी पाकिस्तानला पैसे दिले, सगळी युद्ध सामग्री दिली आणि त्याच जागी जाऊन त्यांनी हे काम केलेलं आहे. तेव्हा आपली तर ही सगळी वास्तविकता जर आपण लक्षात घेतली तर पाकिस्तानची स्थिती सध्या इतकी चांगली नाही आहे जितकी आपल्याला वाटते. बरं. ही आणि हे घेणं आवश्यक आहे. युद्ध क्षेत्रामध्ये जायच्या अगोदर शत्रू देशाच्या आंतरिक स्थितीचा अभ्यास करणं फार महत्वाचं असतं. तो अभ्यास नक्की केला जात असेल. बरं. शेकाटकरजी, या आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर येत असताना साधारणपणे अपेक्षा किंवा चर्चा ही सर्जिकल स्ट्राईकची आहे, पण तुम्ही मात्र संपूर्ण POK ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने भारतानं आता तयारी करावी असं आपलं मत ठरतंय. असं जर का खरंच केलं असेल तर त्याला युद्धच म्हणावं लागेल, तर ते किती दिवसांचं असू शकतं? साधारणपणे भारताच्या युद्धाच्या प्रिपेअर्डनेस हा साधारणपणे महिनाभराचा मानला जातो की आपण सस्टेन करू शकतो. आर्थिक मदत असेल, राशन असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी. तुम्ही त्या दृष्टीने कसं पाहताय असं फुल स्केल वॉरच्या दिशेने आपण जात असू तर? नाही, समजा फुल स्केल वॉर झालं तर तो POK पर्यंत सीमित नाही राहणार ना. बरं. द फुल स्केल वॉर विल स्प्रेड इनटू एंटायर पाकिस्तान आणि इंडियन बॉर्डर्स. मला वाटत नाही पाकिस्तानमध्ये आज इतकी क्षमता आहे सैन्याच्या दृष्टीने, सामग्रीच्या दृष्टीने. परंतु POK जो आहे, POK मध्ये POKचे लोक स्वतः पाकिस्तानच्या विरुद्ध काम करतील आणि जर आवश्यकता पडली तर भारताने त्यांची मदत करायला तयार असलं पाहिजे. ही वास्तविकता आहे. कारण की जसं आपण दुसऱ्या देशामध्ये पाहतो तिथे स्थानिक लोक पहिले हे करतात आणि मग त्यांना बाहेरची मदत मिळते. भारताला POK मध्ये जाऊन आक्रमण करण्याची आवश्यकता पडणार नाही सध्या तरी. POKचे लोक स्वतः पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध. आपण शेकाटकरजी, आपण आता एवढ्या मोठ्या स्केल पर्यंत, एवढ्या मोठ्या पातळीला हे युद्ध जाईल का, की फक्त सर्जिकल स्ट्राईक होतील? अन्य कोणते राजनयिक मार्ग आहेत याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या बाबतीत सरकारी पातळीला गंभीर विचार अर्थातच सुरू आहे आणि काही पावलं उचलली सुद्धा गेली. तुर्तास धन्यवाद शेकाटकर सर, आपण सविस्तर वेळ दिला आणि या परिस्थितीमध्ये लष्करी मार्ग कोणकोणते असू शकतात याबद्दल आपण प्रकाश टाकल्यासाठी धन्यवाद, आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.